हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश डे ग्रेड 2 पार्ट 1 मधील लेसन नंबर किंवा चॅप्टर नंबर 2 द मॅजिक कार हा पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पहिल्यांदा न्यू वर्ड्स. हब म्हणजे काय? मिठी मारणे. हेडलाइट्स म्हणजे जे कारला हेडलाइट्स असतात त्याला म्हणलं आहे. विंग म्हणजे डोळे मिचकावणे किंवा डोळा मारणे. स्क्रीम म्हणजे जोरात किंचाळणे. नेक्स्ट, डिड यू नो? पाहूया. द सेलिब्रेशन ऑफ बर्थडे स्टार्ट विथ द इजिप्शियन म्हणजे काय? तर वाढदिवस साजरा करण्याची सुरुवात ही कुठं सुरुवात झाली लोकांपासून? तर इजिप्शियन लोकांपासून सुरुवात झाली. द फर्स्ट कॅन्डल वेअर प्लेस ऑन अ बर्थडे केक टू ऑनर द ग्रीक गॉडेस ऑफ वर्शिप. आणि जे ग्रीक देवीच्या म्हणजे ग्रीक देवीच्या वर्शिपमध्ये पहिली कॅन्डल ही पेटवली जाते किंवा ठेवल्या जातात. पीपल इन डिफरंट कंट्रीज सेलिब्रेटेड देअर बर्थडे विथ डिफरंट फूड्स. आणि वेगवेगळ्या देशातील लोक त्यांचे वाढदिवस किंवा त्यांचे बर्थडे हे वेगवेगळ्या पदार्थांनी साजरे करतात. Nearly 9% of all birthday in the world fall in the month of August, and the least number of birthday fall in the month of February. जगातील जवळपास 9% वाढदिवस हे कसे येतात? ऑगस्ट महिन्यात येतात. आणि सर्वात कमी वाढदिवस कुठल्या महिन्यात असतात? तर फेब्रुवारी महिन्यात असतात. चला तर मग लेसनला स्टार्ट करूया. द मॅजिक कार, एक जादुई कार. कार्तिक लिव्ह इन मदुराई विथ हिज फॅमिली. कार्तिक नावाचा हा जो मुलगा आहे तो त्याच्या फॅमिलीबरोबर कुठे राहतोय? तर मदुराईमध्ये. टुडे इट इज हिज 7th बर्थडे. आणि आज त्याचा 7वा बर्थडे होता. हिज फादर हॅड प्रॉमिस टू गेट हिम अ न्यू टॉय ऑन हिज बर्थडे. आणि त्याच्या वडिलांनी त्याला प्रॉमिस केलं होतं की ते त्याला काय एक खेळणी आणणार, म्हणून टॉय आणणार, न्यू टॉय आणणार. ही वॉज वेटिंग फॉर हिज फादर टू रिटर्न होम फ्रॉम वर्क. आणि तो त्याच्या वडिलांची वाट पाहत होता ते कामावरून येण्याची. हिज फादर केम होम विथ अ रेड शायनी गिफ्ट बॉक्स. आणि त्याचे जे वडील काय आले त्यांच्या हातात काय होतं? एक लाल चमकदार असं काय गिफ्ट होतं. कार्तिक वॉज ट्राईंग टू गेस व्हॉट देअर वॉज इन द बॉक्स. आय होप इट इज अ कार. आणि प्रे कार्तिक सायलेंटली. आणि त्याने काय केलं की एक असं प्रार्थना केली. आणि प्रार्थना करता करता तो म्हणला की काय मी गेस करतो की बाबा ह्याच्यात एक काय कार असेल. व्हॉट हॅव यू गॉट फॉर मी आप्पा? कार्तिक आज एक्साइटेडली. आणि त्याने एकदम उत्साहाने एक्साइटेडली म्हणजे उत्साहाने विचारलं की ह्याच्यात काय आहे आप्पा? चला तर मग नेक्स्ट पेजकडून पाहूया. ओपन द बॉक्स अँड फाइंड आउट फॉर युअर सेल्फ, सेड द मदर हॅपीली. आणि त्याची आई एकदम ह्याच्यात म्हणाली की काय की तूच ओपन करून बघ आणि शोध काय त्याच्यात. यू वेअर प्लेइंग विथ ॲन ओल्ड कार सो आय गॉट यू अ न्यू वन, सेड आप्पा स्माइलिंग. आणि ते ऐकून त्याचे आप्पा जे होते ते हसत म्हणाले की तू जुन्या गाडीशी खेळत होतास म्हणून मी तुला एक नवीन गाडी आणली आहे. कार्तिक ओपन द गिफ्ट बॉक्स. ही जम्प विथ जॉय. इट वॉज अ शायनिंग रेड रेसिंग कार. आणि कार्तिकने ते गिफ्ट ओपन केलं आणि तो अगदी आनंदाने उड्या मारायला लागला. का तर त्यात एक कशी होती? तर चमकणारी एक लाल रेसिंग कार होती. थँक्यू अप्पा, आय वॉन्टेड अ रेसिंग कार. आणि तो त्याच्या वडिलांना धन्यवाद देत म्हणाला की मला एक रेसिंग कारच हवी होती. हाऊ डिड यू नो? कार्तिक हग अप्पा टाईटली. आणि त्याने त्याच्या वडिलांना एक घट्ट मिठी मारत म्हणलं की तुम्हाला कसं कळालं? ही रॅन टू हिज रूम अँड स्टार्टेड प्लेइंग विथ हिज कार. आणि तो ती कार घेऊन त्याच्या रूममध्ये गेला आणि तिच्याबरोबर खेळायला लागला. दिस कार वॉज स्पेशल. इट हॅड आईज इन प्लेस ऑफ हेडलाईट.
आणि ही गाडी काहीतरी खास होती का तर तिच्या हेडलाईटच्या ऐवजी तिथं काय होते, डोळे होते. इट इवन हॅड अ पेअर ऑफ स्माइलिंग लिप्स इन द फ्रंट. आणि तिच्या बरोबर आहे ना समोर काय होतं तर ओठ होते. इट वॉज हॅप्पी कार. आणि ती कशी एक कार होती, एक आनंदी कार दिसत होती त्याला. कार्तिक किस द कार अँड पुट इट डाऊन ऑन द फ्लोअर. आणि कार्तिकने तिला आहे ना एक किस केलं आणि खाली ठेवलं. द कार सडनली विंक्ड ॲट हिम. आणि अचानक आहे ना त्या कारने काय केले, डोळे मिचकावले त्याच्याकडे. एम आय ड्रीमिंग थॉट कार्तिक अँड द कार विंक अगेन. आणि आहे ना काय झालं, कार्तिक मनातल्या मनात विचार केला की मी काय स्वप्न पाहत आहे का. आणि त्या गाडीने परत त्याला काय केले, डोळे मिचकावले. आर यू अ मॅजिक कार आस्क कार्तिक. आणि कार्तिकने त्या कारला प्रश्न केला की तू एक जादुई कार आहेस का. दिस टाइम द कार ब्लिंक ॲज इफ सेइंग येस. आणि यावेळी गाडीने काय डोळे मिचकावले, जणू काही ती म्हणत होती की हो मी जादुई कार आहे. ओ माय गॉड व्हॉट मॅजिक कॅन यू डू. आणि अरे देवा तू काय जादू करू शकतोस. कॅन यू टेक मी टू विष्णूज हाऊस राईट नाव. आणि तू मला आत्ताच्या आत्ता विष्णूच्या घरी घेऊन जाऊ शकतोस का. ऊप इन अ मोमेंट ही वॉज ॲट विष्णूज हाऊस. आणि क्षणातच आहे ना ते काय विष्णूच्या घरी पोचला तो. ही टोल्ड हिज फ्रेंड विष्णू अबाउट हिज मॅजिक कार. आणि त्याने त्याचे जो फ्रेंड होता विष्णू त्याला त्या मॅजिक कारबद्दल सांगितले. बोथ ऑफ देम विश टू गो टू नारायणास हाऊस अँड देन टू वर्षल्स हाऊस. आणि मग ना त्यांनी काय केलं, त्या विष्णूला सांगितल्यानंतर त्या दोघांनी एक विश मागितली की आम्हाला आत्ताच्या आत्ता नारायणाच्या हाऊसकडे जायचं आहे. आणि त्याच्यानंतर कोणाकडे तर वर्षलच्या हाऊसकडे. ॲट वर्षल्स हाऊस. आणि आता वर्षल्सच्या घरी काय घडलं ते पाहूया. दे डिसाइडेड टू ट्राय समथिंग न्यू. ॲट वर्षल्स हाऊस दे डिसाइडेड टू ट्राय समथिंग न्यू. आणि असं करत ते वर्षलच्या घरी पोहोचले आणि त्यांनी काहीतरी नवीन करण्याचा निर्णय घेतला, डिसाईड केलं त्यांनी. ही गॉट हिज ब्लू कार अँड आस्क इफ इट कुड बिकम मॅजिकल टू. आणि त्यांनी त्याची निळी कार घेतली आणि त्या जादुई कारला विचारलं की हिलाही आहे ना जादू करू शकते का. इट विल बी फन इफ माय कार बिकम मॅजिक टू सेड वर्षल. आणि वर्षलने काय म्हणाला, माझी गाडी ही जादुई झाली तर किती मजा येईल. दे वेटेड फॉर द मॅजिकल कार टू विंक ऑर ब्लिंक बट नथिंग हॅपन. आणि मग आहे ना हे म्हणल्यानंतर ते थोडा वेळ काय थांबले की ही मॅजिकल कार काय करेल, डोळे मिचकवेल. आणि ते वाट पाहत बसले. बट नथिंग हॅपन. पण काही घडलं नाही. वर्षल वॉज व्हेरी सॅड. आणि हे पाहून वर्षल काय झाला, थोडासा दुःखी झाला. सडनली कार्तिक सॉ दॅट द मॅजिकल कार विंग. आणि अचानक कार्तिकने पाहिलं की ह्या जादुई कारने काय केलं, तिचे डोळे मिचकवले. ही लेट आउट अ लाऊड स्क्रीम. विष्णू, नारायण अँड वर्षल ऑल आस टुगेदर डिड द कार विंग. आणि त्यांनी एक मोठा आवाज केला. विष्णू, नारायण आणि वर्षल यांनी एकत्र विचारले, गाडीने डोळे मिचकवले का. तर काय हो, येस. चला तर मग हा लेसन कळाला असेल. आय होप तुम्हाला. अजून काही व्हिडिओजचे हे पाहिजे असतील तुम्हाला तर मला तसे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.